तर मॅचच्या दिशेने रुख करूया. सर्वांचं हार्दिक स्वागत. एका बाजूला आपण पाहतोय, एका फ्रेममध्ये दोघांना पाहतोय, रायगड जिल्ह्याचं वंडर बॉय निखिल पारवे आणि असीम या दोघांनाही सुद्धा पाहतोय. या दोघांची लढत आपल्याला पाहायची आहे आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय आपण पाहतोय विलास सुर्वेच्या बिरवाडी संघाने आणि आमंत्रण केले, दावत केले आंबेत संघाला. पहिला बॉल फुल टॉस होता, असीमच्या बॅटवर आलाय तसा पाठवून दिलाय आणि हा सफर आमच्यासाठी सुखकर असेल. विलास, हा सफर तुमच्यासाठी येणाऱ्या काळात खूप घातक असेल, ही नक्कीच तयारी दाखवले इथे पहिल्याच बॉलमध्ये. पहिल्याच बॉलवर फ्री हिट होता आणि त्या फ्री हिटवर मोठं आक्रमण केलं गेलं. 6 धावा धापलकावर असीम सरफरे आज पाहतोय ऑन स्क्रीनवर, जिथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर घातकता दाखवली असीम सरफरे याने. आणि यासाठी ओळखले जातात स्लॉग ओव्हर किंबहुना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा लयलूट करणं, हे असीम सरफरेला वेगळं नक्कीच सांगणं गरजेचं नाही. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय. विलास सुर्वे पुन्हा एकदा असीम यांच्यासाठी यावेळेला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ऑफ रिझनमध्ये खेळलाय, तिकडे स्वतः विलास सुर्वे दाखल झालेले आहेत. डॉट बॉलची सांगता जरूर येते, एक चांगल्या खेळाडूची निशाणी जरूर आहे. असीम सरफरे डावाला सुरुवात चांगली केली, तदनंतर एक सन्मान दिला आणि हे होणं गरजेचं आहे. तुमच्या घातकतेला तुमच्या शांततेची एक झालर असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळा तुम्ही आक्रमण करत गेलात तर चुकीला जरूर सामोरे जाल. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला MK स्पोर्ट्स बिरवाडी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय, तर दुसऱ्या बाजूला रायटिंग स्टार अंबेत यांनी आता बॅटिंग करायची आहे. हो, असीम सरफरेने ती सुरुवात केलेली आहे, जिथे आपण पाहतोय जुई शबाबचं बहारदार नियोजन. या नियोजनाची चर्चा खूप आहे. आपण पाहतोय व्हॉट्सअपला कोकण ग्रुप आहे आणि या कोकणी ग्रुपमध्ये दानिजी पल्लवकर आपल्या नावाची चर्चा मागील 3 रात्रीमध्ये खूप सारी चर्चेला आहे, कारण ही पहिली क्रीडा स्पर्धा आहे एखाद्या हरलेल्या टीमसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि मराठीत म्हणायचं झालं सर, अन्नदानासारखं महत्त्व किंबहुना मोठं काम नाही आणि दानिजी पल्लवकर तुम्ही एखाद्या टीमला ते केलेलं आहे. यावेळेला हलक्या हाताने समोरच्या दिशेने असीमच्या माध्यमातून खेळला गेला, शॉटला चेंडू अडवला गेला, एक सिंगल आली आणि एक सिंगलने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर सगळ्याकडे चर्चा 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 आहे. आणि आमचे जमाने सर आज कॉमेंट्रीला आले, चांगली कॉमेंट्री करतायत, परंतु इथे धंदा पण पाहतायत. आंब्याची पेटी घेऊन आलेले आहेत. पुढच्या बॉलसाठी जाऊया. यावेळेला खोला टाकलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक नाही, प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू पाठवलाय अब्रार याने आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार. 6 धावा. हॅलो, धन्यवाद डीजे. आपण पाहतोय अब्रार यांच्या सुद्धा बॅट मधना मोठा फटका आला. एका बाजूला बिरवाडी विभागातला संघ, दुसऱ्या बाजूला अंबेतचा संघ, 2 महासत्ता आहेत या क्रिकेटच्या पटलावर आणि त्यांची लढत सध्याच्या घडीला चालू आहे. चुकीचा चेंडू विलास सुर्वेच्या माध्यमातून हाताळला गेला. फुलटास होता, ह्याला जर बॅटची कडा लागली असती तर नक्कीच चौकार षटकारासाठी गेला असता, परंतु हो, तिकडे बॅट जरूर लागली नाही. वाईड बॉल सुद्धा आलाय. एक सिंगल जरूर येईल. एक सिंगलने धावफलक 14 वर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक पहिलं बारगस्त आहे पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. आणि हो, या पहिल्या षटकासाठी विलास सुर्वे स्वतः कर्णधार या एक मोठ्या कामासाठी दाखल झाले. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात आणि पुढच्या बॉलसाठी सज्ज आहेत. या वेळेला पुन्हा एकदा मोठा 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 हा हुक केलाय आणि तब्बल 6 धावा बुक 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 केल्यात. क्या बात है. हे आंबेच्या माध्यमातून रायझिंग स्टार आहेत, उगवते तारे, उगवते सितारे. हो, आज मात्र पूर्णपणे उगवलेले आहेत. या वेळेला खोलात टाकलाय अब्रारने. या वेळेला आपण पाहतोय थोडीशी कल्पकता दाखवली. एक सिंगल
याही चेंडूवर आली, एक सिंगलने धापलक एकने पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 21 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक षटकाचा खेळ विदाउट लॉस मध्ये 21 धावा. अब्रार मात्र तीन चेंडूवर 13 खेळत आहे. असीम मात्र 7 धावांवर खेळत आहेत. मनोज सर, एक सेकंड आपको रोकना चाहता हूं. मनोज सर, मनोज या सर, षटकारासाठी अबीब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आता त्यांनी आमच्याकडे 500 रुपये जमा केलेले आहेत. मनोज सर, आपको बताना चाहिए अबरार जो है ना, सुबह 8 बजे 25 लोगों की टीम लेके जाता है आम निकालने के लिए. 25 लोग उसके साथ रहते और रात के 12 बजे तक काम करता है. प्रैक्टिस नहीं, कुछ नहीं, डायरेक्ट आया है आम के बाग से यहाँ पे मैच खेलने के लिए. क्या बात है. याच अब्रारने मागच्या जुई वॉरियरच्या टुर्नामेंटमध्ये अर्धशतक सुद्धा याच खेळपट्टीला दाखवलं होतं. ही चांगली आठवण या स्पर्धेला देणं गरजेचं आहे. पुढच्या बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये उजव्या एष्टीवर ऑफ स्टंपवर टाकला, हलक्या हाताने टोळवला. ऑफ रिझनमध्ये चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. एक सिंगल जरूर आलेली आहे अब्रारच्या माध्यमातून 22 धावा धापलकावर. विलास सुर्वेचं पहिलं षटक खूप घातक होतं, किंबहुना खूप धावा देणारं होतं आणि जिथं हे षटक पहिलं संपतंय तिथे मात्र दुसरं षटक मार्गस्थ होतंय. मैदानाच्या आतमध्ये अतिश कडू दुसऱ्या षटकासाठी दाखल झालेले आहेत. MK स्पोर्ट्स बिरवाडीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 लावलं जाईल. ऑन स्क्रीनवर आपण असीम सरफरे यांना पाहतोय, जे आतापर्यंत 3 चेंडूवर 7 धावा खेळत आहेत, परंतु सुरुवात चांगली केली असीम याने. पुढच्या बॉलसाठी काय वेग होता, भन्नाट वेग, आणि तदनंतर मात्र या वेगाला रीड करू शकले नाही. यष्टिरक्षकाचा वेध जरूर झाला आणि तिकडनं मात्र डॉट बॉलची सांगता जरूर येतोय. आपण रायझिंग स्टारचे एक जबरदस्त खेळाडू अर्थात असीम सरफरे यांना ऑन स्क्रीन पाहतोय. या खेळाडूने प्रेमात पाडले यांच्या चाहत्यांना, आणि जेव्हा चाहते अपेक्षा असतात तेव्हा त्यांची कधी अपेक्षा ते भंग करून देत नाहीत. यावेळेला चुकीचा चेंडू, फुल टॉस होता, समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, मैदानाच्या बाहेर मार्गस्थ केलाय. चेंडू 6 धावांसाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर रायझिंग स्टार यांच्याकडे जबरदस्त क्रिकेट आहे, आणि त्याही पलीकडे आपण पाहिलं गेलं तर हो MK स्पोर्ट्सकडे सुद्धा ती स्ट्रेंथ आहे. पुढच्या बॉलसाठी अतिश. यावेळेला बॅटची कडा आपण पाहतोय, गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, जास्तीचं काही मोठं नुकसान इथे मात्र अतिश कडूला संबोधत नाही. तिकडे मात्र एक सिंगल आली आणि एक सिंगलने धापलक जाऊन पोहोचले मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा विदाउट लॉस. टॉस जिंकल्यानंतर विलास सुर्वे MK स्पोर्ट्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा निर्णय, आणि ऑन स्क्रीनवर अब्रारला आपण पाहतोय, ज्यांनी मागील काळात अर्धशतक लावलं होतं. यावेळेला हो 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 शरीराच्या लांब खेळला गेला, टोला चेंडू लागतोय. तिकडे एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक येताही चांगल्या प्रकारे अडवलं जाते. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल अब्रार याला, आणि तिकडनं मात्र 30 धावा धापलकावर. असीम पुन्हा एकदा ऑन स्क्रीनवर पाहतोय. सातत्यपूर्ण फोकस असतो या खेळाडूंवर, कारण त्यांची चाहते तसेच पाहतायत. दुसऱ्या बाजूला अतिश सुद्धा आहेत बिरवाडीचे. पुढच्या बॉलसाठी या बॉलवर डायरेक्ट मारला हेट, आणि हो असीम सरफरे आणखीन एक ब्लास्ट करतायत. तब्बल 6 धावांचा. पुन्हा दाखवलं जाते एपील लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हो, लाडक्या प्रेक्षकांनी एखाद्या कामानिमित्त ही मुवमेंट हरवली असेल, त्यांना पुन्हा एकदा दाखवली जाते. म्हणजे काय तर क्या बात है, जबरदस्त कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये 2 आघाडीचे फलंदाज रायझिंग स्टार आंबेचे पाहतोय ऑन स्क्रीनवर. हो, का होऊ नये यांच्याकडे फोटो, कारण यांचा फोटो मनोज सर एक सेकंड प्लीज. ये है जावेद नायक, इल्मा 11 कुड़की के स्पॉन्सर. दोपहर से इन्होंने ग्रुप पे मैसेज डाले थे कि मैं आज जूही शबाब टूर्नामेंट में जाने वाला हूं, और कहा था कि ज़माने सर को मिलूंगा और उनके साथ सेल्फी लेके ग्रुप पे डालूंगा. दोपहर से भी मैसेज करते हुए जावेद नायक, और उनकी आज मनोकामना पूरी हुई, और थैंक यू जावेद. और नेक्स्ट टाइम में हम जूही शबाब की तरफ से आपको दावत देंगे, और टूर्नामेंट में आए कुछ एक शब्द बोलो, सलाम करो जूही के लिए बस. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू.
अल्हम्दुलिल्लाह ये भाई जब ग्राउंड देखा तो बहुत अच्छा लगा मेरे को ये पर कोई बात नहीं है इंशाल्लाह नेक्स्ट टाइम इंशाल्लाह और अच्छा हम लोग करेंगे इंशाल्लाह पर आपसे मिला बहुत 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 शुक्रिया अदा करता हूँ So thank you जावेद नायक फ्रॉम इल्मा 11 कुर्की। वाह भाई वाह, आपने अपने टीम के हौसले बढ़ाए और इस टूर्नामेंट की जो शोभा बढ़ाई। थँक यू व्हेरी मच। ओव्हर टू मनोज सर। जावेद मुकादम यांच्याकडून असीमच्या मागील काळातल्या बॅटिंगसाठी षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइज आलेला आहे। मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय तब्बल 40 धावा, 2.1 षटकाचा खेळ। तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय रोशन दाखल झालेले आहेत MK स्पोर्ट्स बिरवाडीकडून। याही वेळेला खोलात टाकलाय, पडल्यानंतर आतल्या साईडला नक्कीच चेंडू मार्गस्थ होते आणि तिकडनं मात्र आउट सुद्धा जरूर झालेले आहेत। क्या बात है, अब्रार याचं आउट झालेले आहेत। मैदानाच्या आतमध्ये पंचांना जास्त काम दिलेलं नाही, त्यांच्याकडे मोठी स्ट्रेंथ आहे, परंतु हा बडे दिल का खिलाडी आहे। पहा मैदानाच्या आतमधली कामगिरी अब्रार यांची अप्रतिम होती। पंचांनी बोट आकाशाकडे करायच्या अगोदरच हो मी आउट झालोय हे मला पहिलं माहिती आहे आणि ही खिलाडी वृत्ती, हे स्पोर्ट्समनशिप तुमचं खूप भावला आम्हाला सुद्धा। आणि हो हे होणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट आपल्यापेक्षा मोठं नाही। आज जरी तुम्ही बाद झालात अब्रार, येणारा काळ तुमचा असेल। मैदानाच्या आतमध्ये रोशनला भेटते सफलता। MK स्पोर्ट्स आपण पाहतोय पहिली विकेट प्राप्त करतायत। 40 धावांवर पहिली विकेट प्राप्त सुद्धा झालेली आहे। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अबिद दाखल झालेले आहेत, जिथे असीम सरफरे आणि अबिद सरफरे हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। ब्रदर्स नावाचा खेळ तुम्हाला पाहायचा आहे का? हॅलो ब्रदर्स चित्रपट लागणार आहे अंबेत रायझिंग स्टारच्या माध्यमातून, परंतु हा किती सुपर डुपर हिट होईल की हा बॉक्स ऑफिसवर पडला जाईल रोशनच्या माध्यमातून। याही वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने मारण्याचा अभिद यांचा प्रयत्न असफल होतोय, डॉट बॉलची सांगता होते। कमबॅकवालं क्रिकेट इथून खेळलं जाईल। क्रिकेटमध्ये किंबहुना आयुष्यामध्ये कमबॅकसाठी एखादी घटना घडणं गरजेचं आहे सर, तर हो ती घटना घडली आता MK स्पोर्ट्सच्या माध्यमातून। विकेट या वेळेला अभिद आले, पहिला बॉल वाया घालवला आणि सांगतायत असीमला नो ब्रदर नो, माझ्याकडे सुद्धा फटके आहेत आणि त्यापैकी एक हाय ह्यूज हँडसम आलाय फटका, षटकार। का सजवला गेला, बॅट अप्रतिम बॅकफुटला गेली आणि तिकडनं आगे सुद्धा आणली 46 धावा फलकावर। याही वेळेला हो 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 इकडे मात्र रोशन सुद्धा सांगतायत बारी बारी सबकी बारी, पहिली ती अभिद आपकी बारी अब है हमारी बारी। घेतले विकेट, माघारी परतला आणखी एक विकेट। यस डीजे होऊ द्या एक संगीत। धन्यवाद। आपण पाहू शकता उजव्या एष्टीवर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड केली आणि मागील काळात अंगलट आली। तिकडे गली क्षेत्रामध्ये शॉर्ट गलीला क्षेत्ररक्षक तैनात होता, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू स्थिरवला आणि बाद झालेत। तर नक्कीच आपण पाहतोय जुई गावचे माजी सरपंच जावेदजी दुस्ते साहेब यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम सर, आपलं सुद्धा जुई शबाबच्या माध्यमातून या आपण व्यासपीठावर बसून या क्रीडा स्पर्धेचं जावेदजी दुस्ते साहेब आपण आनंद सुद्धा घ्या। मैदानाच्या आतमध्ये पुढच्या बॉलची कहाणी सुद्धा खूप खराब आहे रायझिंग स्टार अंबेसाठी, जिथे काही चेंडूवर धावांचा ओघ होता, तो धावांचा ओघ मात्र इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा थांबलेला आहे। नाझीम तिकडे आल्या माघारी परतले आणि हो इकडे मात्र रोशनला आणखीन एक सफलता भेटलेली आहे। एक्शन रिप्लायला जरूर आपण पाहू शकता कशा अंजुम पठान ये भी यहाँ एग्जीक्यूट पर आए हुए हैं। जुई शबाब जुई क्रिकेट क्लब की जानिब से उनका इस्तकबाल। उसी तरह सूर्यकांत दौंडे हे आमचे मित्र आहेत, यांचं पण आगमन झालेलं आहे। मी जुई शबाब जुईच्या वतीने त्यांचा स्वागत करतो। तसेच अरविंद घरटकर यांचं पण आगमन झालेलं आहे। धन्यवाद सर, पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। 3 षटकांचा खेळ झाला MK स्पोर्ट्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय रोशनची मागील गोलंदाजी चांगली होती, 10 धावा फलकावर त्यांनी जरूर मागील षटकामध्ये दिल्या आणि महत्त्वपूर्ण 3 विकेट घेतलेल्या आहेत। अंबेत 3 षटकामध्ये 3 गड्याच्या बदल्यात 46 धावफलकावर आलेले आहेत। असीम सरफरे आणि त्यांचे आणखीन एक बंधू मैदानाच्या आतमध्ये
तर या ठिकाणी आपण पाहतोय पुढच्या बॉलकडे जाऊया. आपण पाहतोय नो बॉल आणि चौकार सुद्धा आलाय. बिरवाडी आपला प्रतिनिधी नाही आणि बॉलर नेम सुद्धा आमच्याकडे नाही. बिरवाडी आता एक्स्ट्रा प्लेअर आला नाही तर मग आयोजकांना एक वेगळी इथे घ्यायला लागेल. चला विलास सुर्वे, माझा आवाज जाईत असला तर तुमचा एक 12th मॅन पाठवा. बॉलरचं पहिलं नाव सांगा इकडचे खेळाडू. अतिक सरफरे आलेत आणि आपण पाहतो असीम सरफरेच्या बाजूला ते उभे राहिलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये 51 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आता पाहतोय आपण सूर्यकांत सर आणि गडटकर सर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी साहेब आपलं सुद्धा खूप सारं स्वागत असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये सुमितचा पहिला बॉल घातक होता, धावा देणारा होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 51 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. अतिक आहे तिकडे, असीम सरफरे स्ट्राईक एंडला आहेत. एका बाजूला रायझिंग स्टार अंबेत तर दुसऱ्या बाजूला MK स्पोर्ट्स बिरवाडी. आपण पाहतोय जुई शबाबचं बहारदार नियोजन, ज्या नियोजनाची आज तिसरी रजनी तिसरी नाईट आहे. आणि हो, दिलखुलास आनंद घेत आहेत आमचे प्रेक्षक आणि यासाठी हा सगळा अट्टास आहे. पुढच्या बॉलसाठी जाऊया. सुमित मार्गस्थ होत आहेत, समोर आहेत असीम सरफरे. या वेळेचा पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू आहे. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला पंचांचं दोन्ही हात आकाशाकडे आणि तिकडे 6 धावांची खूण सुद्धा झाले. यस DJ. समीर खुरेसी खूप खुश आहेत असीमच्या या बॅटिंगसाठी आणि तब्बल आपण पाहतो 200 रुपयाचं कॅश प्राइज समीर खुरेसी यांनी जरूर दिलेला आहे आमच्याकडे. धन्यवाद. जाऊया धावपलकावर 57 धावा धावपलकावर 3 गड्याच्या बदल्यात. पहिला चेंडू इथे मार्गस्थ केला आणि हो, तिकडे मात्र असीम सरफरेने तब्बल 6 धावांची सजा सुद्धा सुमित यासाठी ठेवलेली होती. यावेळेला बॅटची कडा स्लिपमध्ये चेंडू, परंतु तिकडे संधी सोडणार नाही. यष्टिरक्षक स्वतः जात आहेत आणि एक बडी मछली जाल में असीम सरफरेला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. तरी जबरदस्त बॅटिंग होती, परंतु तिकडनं जसे तिसरे गोलंदाज आले त्यांनी या सामन्यावर पकड निर्माण केली. मैदानाच्या आतमध्ये धावा कमीच्या करण्याचा प्रयत्न आणि हो, जास्तीच्या विकेट घेण्याचा प्रयत्न. क्रिकेटचा खेळच असा आहे जो धावांचा धावाधाव असतो आणि विकेटचा पाठलाग असतो. सुमितने ते काम केलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये 57 वर 4 आपण पाहतोय 3.2 षटकांचा खेळ. शेवटचे 4 बॉल येणं बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये पुढच्या बॉलसाठी यावेळेला वळून मारण्याचा प्रयत्न जास्तीचं सफल झालं. त्यामुळे नक्कीच पंचांना हा चेंडू फेअर डिलिव्हर करण्यासाठी सहाय्यभूत सुद्धा ठरलंय. तुमचा बॅटिंग टास्क कुठनं सुरू करता आणि हो, चेंडू एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही कुठे येता याचं जास्त परीक्षण सध्याच्या टेनिस बॉलमध्ये केलं जातं. आणि म्हणूनच की काय, या वेळेला चेंडू डाव्या एष्टीवर होता तरी पंचांनी नक्कीच फेअर केलेला आहे. मासूम आहेत तिकडे, गोलंदाजी खुकार करावी लागेल आणि तिकडे सुमित सुद्धा आहेत. या वेळेला मासूमचा फटका, उंच टोळे जंग आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. चुकी 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 केली गेली मैदानाच्या आतमध्ये. या चुकी तुम्हाला महाग पडणार आहेत, परंतु नो बॉल होता आणि नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय इथे जरी झेल घेतला असता तरी पुन्हा एकदा जीवनदान जरूर असते. परंतु याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलक पुढे जाईल आणि तिकडनं मात्र आपण पाहतोय 60 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेट मांगे मोर आणि हो, या क्रिकेटला धावांची भूक असते, या क्रिकेटला विकेटची भूक असते. बिरवाडीवाले विकेटच्या शोधात असतील तर हो, आमचे अंबेतवाले चौकार षटकारांची आतषबाजी मागत असतील. आणि हे मागणारं क्रिकेट सध्याच्या घडीला दोन्ही बाजूला चालू आहे. इकडे पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हलकासा मासूमच्या माध्यमातून खेळला गेला. एक सिंगल मार्गस्थ केली गेली आणि हो, 61 धावा धावफलकावर 2 बलाढ्य संघ. क्रिकेटच्या पटलावर बिरवाडी आणि अंबेत यांचा विचार केला तर टेनिस बॉलमध्ये ग्रामीण क्रिकेटमधले हे 2 महासत्ता आहेत. आणि हो, या महासत्तांची झुंज, लढाई, युद्ध बॅटर रंगलेला आहे. यावेळेला हो, अप्रतिम फटका रीड केलाय तिकडे आणि टाळ्या येत आहे तिकडे डगआउट मधनं अंबेच्या. म्हणजे काय, धावा आल्या 4 4 4 4 चौकार.
ती है मगर जाने का नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे, तो तुम्हाला बोलवेल. 65 धावा धापलकावर शेवटचा बॉल या सत्रातील जरूर आहे. याही वेळेला वळून मारण्याचा प्रयत्न झाला, तिकडे मात्र आपण पाहतोय या चेंडूवर निर्धाव चेंडूची कहाणी लिहिली जाईल आणि जाता जाता मात्र सुमितने चांगलं काम केले. तब्बल 19 धावा खर्च केल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतलेली आहे आणि आपण पाहतोय अंतिम टोटल मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेली आहे, जिथे टॉस जिंकल्यानंतर विलास सुर्वेच्या MK स्पोर्ट्सने पहिली पसंती गोलंदाजीची होती आणि हो, ती गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली गेली. पहिल्यांदा असीम सरफरे आणि अब्रारच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक खेळले गेले, धावा जास्तीच्या केल्या गेल्या आणि आपण पाहतोय 65 झाल्यात. आता 66 धावांची गरज आहे. पहिल्या हाफची हायलाईट क्षणचित्र आपण पाहतोय, कशा प्रकारे पहिल्याच सत्रामध्ये धुवाधार बॅटिंग सुरुवात गेली. विलास सुर्वेवर जास्तीचं आक्रमण केलं गेलं. पहिले षटक घातक होतं, पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर मोठं आक्रमण केलं गेलं. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. मोहम्मद 11 श्रीवर्धन आणि त्यांच्या विपक्ष अय्यान 11 वरण यांच्यापटचा सामना असेल. दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा आणि लगेचच टॉसला सुद्धा पुढे जाऊया, जिथे आपण पाहतोय 66 धावांचं टार्गेट आहे. जशी डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत. नमस्कार. आमचे गावातले मित्र सूर्यकांत दौंडे आमच्या निमंत्रणाला मान देऊन या टुर्नामेंटसाठी उपस्थित राहिलेले आहेत. मी जुई शबाब जुईच्या वतीने त्यांचं स्वागत करीत आहे आणि शब्बीर लोरे यांना विनंती करतो की सूर्यकांत दौंडे यांचा सत्कार करावा. उसी तरह जशी डावाला सुरुवात होईल हिंदीचा दापोलीचा गोड आवाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूपासून जोडला जाईल. अर्थात मुराद आपण पाहतो इमाद सर आमच्यासोबत जोडले जातील आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजात आणि भाषेमध्ये सुद्धा बदल होईल. धन्यवाद. उसी तरह हमारे अजीज़ दोस्त अंजुम पठान ये भी इस टूर्नामेंट में शिरकत फरमाई है. मैं जुई शबाब जुई की जानिब से उनका भी इस्तकबाल करता हूँ. जिया पलोकर इनका स्वागत करेंगे. जिया पलोकर. यस धन्यवाद. अपन पाहू शकाल मुख्य स्टेज पर आप देख सकते हैं हमारे मेहमानों का फूलों के साथ इस्तकबाल हो रहा है. आप तमाम लोगों का फिर एक बार तहे दिल से स्वागत इस्तकबाल. यस जनाब, मेहमानों का यहाँ पर इस्तकबाल हो चुका है. उसके बाद आपको मालूम होगा कि इस जुई गांव में शूटिंग क्लब का जब बुनियाद हुई थी और हमारे गांव की एक टीम थी, उस टीम में एक अच्छे खिलाड़ी जो नेटमैन का काम करते थे, उनका नाम है जनाब जावेद अलमरहूम मजीद गीते. मैं उनको दरख्वास्त करता हूं कि वो स्टेज पे आए. जावेद अब्दुल मजीद गीते, उनका स्वागत करेंगे. ये एक जुई की शान थी उस वक्त कि बहुत अच्छी नेटमैन कर रहे थे और उसके बाद उन्होंने एक फील्ड चेंज किए और फिर वो क्रिकेट में शामिल हो गए और क्रिकेट में भी उन्होंने अच्छा एक बॉलर की तरह बॉलर थे. उन्होंने बहुत अच्छे ट्रॉफी भी लिए हैं. ऑलराउंडर है एक खिलाड़ी. मैं जावेद गीते इनसे दरख्वास्त करता हूँ कि वो स्टेज पे आए और मुबिन पलोकर इनको दावत देता हूँ कि जावेद गीते इनका इस्तकबाल करे. वालेकुम सलाम.
त्यानंतर आमचे मित्र सागर इंगोले या टुर्नामेंटसाठी उपस्थित राहिलेले आहेत. मी मोहम्मद पल्लवकर सलाउद्दीन पल्लवकर ये इनका इस्तिकबाल करेंगे. सलाउद्दीन पल्लवकर. उसके बाद इनायत करबेलकर, आप जावेद दुस्ते से रब्ता कायम कीजिए. इनायत करबेलकर जहाँ भी होंगे जावेद दुस्ते से रब्ता कायम कीजिए. ओवर टू मनोज सर. बहुत बहुत शुक्रिया. अभी अभी मेहमानों का फूलों के साथ इस्तिकबाल हो चुका है. मैच की ओर रुख करेंगे जहां पर एक तरफ राइजिंग स्टार अम्बेद और दूसरी तरफ एमके स्पोर्ट्स बिडवाड़ी. यस, थर्ड अंपायर की मांग की गई है. अलीम सर, किस लिए की होगी? वाइट की डिमांड है. यस, बैटिंग टीम ने रिव्यू की डिमांड की है. यस, बॉलिंग टीम ने कहा है कि ये फेयर डिलीवरी हो सकती है. चलिए दोस्तों, मैच की ओर रुख करेंगे जहां पर आप सभी का स्वागत है. थर्ड अंपायर का इशारा आएगा और थोड़ी देर में फैसला हो जाएगा. आप सभी का स्वागत है इस शबाब जुई के बेहतरीन नाइट ओरम टेनिस क्रिकेट टूर्नामेंट के तीसरी दुधिया रोशनी में नए वेस ग्राउंड पर बेहतरीन टूर्नामेंट में आप तमाम लोगों का, मेहमानों का मैं स्वागत करता हूं. आलेल्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला आपण वळूया सामन्याकडे. उसके बाद हमारे अजीज़ दोस्त और हमारे अजीज़ भाई जनाब अब्दुल हमीद मुंडे ये भी यहाँ तशरीफ़ लाए हैं. मैं जुई शबाब जुई क्रिकेट क्लब की जानिब से उनका इस्तिकबाल करता हूँ. यस अलीम सर, इट इज वाइड बॉल. वाइड बॉल. अब्दुल हमीद मुंडे. देखिए, फील्डिंग टीम ने अपना रिव्यू गवा दिया है. मैच की ओर रुख करेंगे जहां पर आप देख सकते मिनाज हैं पल्लवकर अब्दुल हमीद मुंडे का इस्तिकबाल करेंगे. मिनाज पल्लवकर. चलिए दोस्तों, आप सभी का स्वागत है. मेहमानों का स्वागत होने के बाद बल्लेबाज ने गेंदबाज का स्वागत किया है. स्वैग से करेंगे स्वागत. सिक्सर से किया है स्वागत गेंदबाज का निखिल पारवे. जी हाँ, 100 स्ट्रोक खेलने के महारत हासिल रखने वाला, एक ओवर में 7 सिक्सर लगाने वाला विक्रम इनके नाम. ये लीजिए और एक सिक्सर किंग का बल्ला मचा रहा है हल्ला. वल्ला वल्ला माशाअल्लाह, कमाल का बल्लेबाज, आसमानी सुल्तानी टोला. ये सिक्सर नहीं बल्कि ये ऐलान कर दिया है निखिल पारवे ने कि तुमने मारे हैं तो हम भी मारेंगे. एमके स्पोर्ट्स बिरवाड़ी की टीम के अगर मैं ओनर की बात करूं तो तेलंगा के यस मुदस्सर खाचे, इनकी ये टीम है. ओवर की हो चुकी है समाप्ति. पहली ओवर की अगर हम बात करें तो एनालाइज किया जाए तो पहली ही गेंद पर स्ट्रोक खेला था. उसके बाद ये देखिए आखिरी गेंद का अंजाम कैसा लिया. निखिल पारवे का खेलने का तरीका देखिए, आई हैंड कोऑर्डिनेशन देखिए और उनके शॉट खेलने के बाद इत्मीनान देखिए. आप तमाम लोगों का फिर एक बार मैं तहे दिल से स्वागत करता हूं. पहली ओवर के बाद रन बने हैं यहाँ पर 15 रन. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे हैं तो तोहफी के सफ़र भी देना, गुफ्तगू तूने सिखाई अल्लाह के गूंगा था मैं, अब बोलूँगा तो बातों में असर भी देना. देखिए मैच जो है ना ये दो तरफा है. एक तरफ देखा जाए तो आबिद थोड़े से फीके पड़ गए. माना कि टीम का स्ट्राइक बॉलर है, पावर प्ले की ओवर में पावरफुल बल्लेबाजी निखिल पारवे ने की. पिछले 6 गेंदों में 13 रन. वैभव का कैच छूटा पॉइंट के क्षेत्र में,
उल्टा दौड़कर उन्होंने बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी को मौका जरूर दिया था। और ये देखिए मुख्य स्टेज को इस वक्त दिखाया जा रहा है, जो हमारे डिग्नेटरीज, हमारे मेहमान और इसी गांव के मिल्खा सिंह भी बैठे हैं। यस यस इमाद मोदक, एक सेकंड प्लीज। चलो भाई, टॉस के लिए आना है। मोहम्मद अली वन श्रीवर्धन वर्सेस अय्यान 11 वरन। मुस्तकीम और वरन के अकरम, कोई ना कोई आ जाए, या आमिर कुरुपकर। टॉस के लिए आना है प्लीज, दोनों कैप्टन। जी बिल्कुल। अब जो बैटर है ना, ये बहुत ही बेहतरीन रंगने वाला है, क्योंकि मुनीर सर देखिए, स्ट्राइक एंड पर वैभव है, नॉन स्ट्राइक पर निखिल पारवे, लेकिन बॉलिंग ट्रैक पर कौन है? यस, अम्बेद की धड़कन जिसे कहा जाता है, हार्ट ऑफ अम्बेद, आसिम चरफरे। ये धड़कन ना होना तो फिर क्या होगा? बहुत बड़ा कमी नजर आएगी। और यही धड़कन क्या फिर एक बार पूरे टीम के लिए, पूरे गांव के लिए धड़केगी? फिर एक बार पहली गेंद के साथ, पहली गेंद इन कटर गेंद थी, अंदर की तरफ आ रही थी, बल्लेबाज ने उसे खेल दिया गली के क्षेत्र में। बहुत ही अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं देखा जाए तो आबिद, लेकिन थोड़े फीके पड़ गए। अब जिम्मेदारी आसिम के ऊपर बढ़ गई है। एक तरफ वैभव आहे, वैभवला पण मी कमी झोकू शकत नाही। एम के स्पोर्ट्स बिडवाडी या संघाचा ज्या पद्धतीने ओपनर हा बॅटर आहे, जेव्हा पण बॅटिंग करतो लांब लचक फटके मारतो, आणि पाहायला गेलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा बिहाइंड द विकेट हा ह्याचा स्ट्रॉंग झोन आहे। पुढचा बॉल यावेळी समोरच्या बाजूला भिरकवलाय, तुम्ही क्षेत्ररक्षक कुठेही लावा, मला फरक पडत नाही। लॉंग ऑफच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम सिक्सर, साधाबा। ज्या पद्धतीने नेत्रदीपक फटका पहा, ज्या पद्धतीने बॉटम हँडचा चांगला वापर, आणि इथे अपील, अपील उचलून धरली आहे। पंच सांगतायत सब कुछ सुरक्षित है। अंपायर, थर्ड अंपायर की मांग वाइट के लिए। तब तक मैं इमाद टॉस कराता हूँ यहाँ जी पे। बिल्कुल बिल्कुल, करिए। सूर्यकांत सर जी आए हुए हैं, और दिस इज द मुस्तकीम हुर्जुक फ्रॉम श्रीवर्धन और रिदवान फ्रॉम वरन, बोथ केप्ट रिजर्व। आज के दिन का पहले राउंड का आखिरी मैच श्रीवर्धन से मुस्तकीम और वरन से रिदवान। यस सर, इट्स टॉस टाइम। आखिरी मैच, पहले राउंड का आखिरी मैच। टेल इज कॉलिंग फ्रॉम रिदवान एंड इट्स अ टेल। रिदवान विन द टॉस एंड सेलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। ओके, थैंक यू वेरी मच। ओवर टू इमाद। थैंक यू सो मच। अंपायर्स कॉल रिव्यू है, आइए देखते हैं क्या ये गेंद लेग स्टिक के ऊपर से या फिर लेग स्टिक के बाहर निकल रही है, ये फैसला हो जाएगा। थर्ड अंपायर की तरफ मांग की है। ओ अरविंद भाऊ, आपलंही सहर्ष स्वागत आहे। मागच्या वर्षी आपली भेट झाली होती शबाब जुईच्या टुर्नामेंटमध्ये, आणि आता परत एकदा नाईट स्पर्धेमध्ये भेट होते। खरोखर या स्पर्धेमध्ये प्रत्येकांना बांधण्याचं काम केलं आहे या आयोजकांनी। आतून प्रयत्न केले आणि ह्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरलेले आहेत। पंच निर्णय देतील काय हा वाईड बॉल आहे या फेयर डिलीवरी है। इंतजार करिए, फैसला आ जाएगा। थर्ड अंपायर का कॉल, इट इज फेयर डिलीवरी। चलिए यस, अंपायर्स कॉल रिव्यू या फिर बैट्समैन। हेलो हेलो, माइक माइक दो।
चलिए दोस्तों, आप सभी का स्वागत है फिर एक बार। मैच की ओर रुख करेंगे। मैच में हुआ क्या है, पहली ओवर में रन जो आए थे, उसके बाद पहली ओवर में 15 रन आए। इस ओवर में देखा जाए तो अब तक 6 रन खर्च कर चुके हैं। पिछले 5 गेंदों में एक विकेट भी हासिल हो चुका है, एक सफलता मिली है। आबिद अब आसिम चरफरे को कुछ समझा रहे हैं। आसिम चरफरे यस आतिक समझा रहे थे, लेकिन आबिद ने पहला ओवर किया था। आतिक की अगर मैं बात करूं तो वो बता रहे हैं कि आप अम्बेद की धड़कन हो, हार्ट ऑफ अम्बेद, आसिम चरफरे। जी हाँ, अम्बेद का दिल। जी बिल्कुल सही कहा आपने। अभी भी देखिए आखिरी गेंद बची है और बैटिंग स्ट्राइक एंड पर कौन है? यस, विलास सुरवे। विलास सुरवे ने उठाकर खेला, गेंद हवा में है, स्ट्रोक फंस गया है। मिस टाइम स्ट्रोक था, गेंद पीछे की तरफ जा रही है। 1 रन बना और 1 रन के साथ यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन बने यहाँ पर कुल 22। देखिए एक बात तो तय है कि निखिल पारवे जब तक रहेंगे ना मुनीर सर, तब तक लटकती हुई तलवार रहेंगी, क्योंकि इसके नाम बहुत सारे विक्रम आहे। अनेक मैदानात जाऊन यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला आहे। मग तुम्ही पाहायला गेलात तर कोकणाच्या गोवा साईडला पहा, किंवा अगदी पाहायला गेलात तर रायगड साईडला ठाणा पहा, किंवा इतर कुठल्याही ठिकाणी पहा, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये यांनी मॅचमध्ये रंगत हाणलेली आहे। आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायचे 44। आता इथे वेगाने धावा बनवावे लागतील। जर्सी नंबर 7 आणि निखिल पारवे या दोघांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। 12 चेंडू 44 धावा म्हणजे प्रति ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर 22 धावांची सरासरी आहे। परंतु यांना माहीत आहे आज आपण MK स्पोर्ट्स बिरवाडीच्या संघाच्या माध्यमातून खेळतोय। आज आपल्याला संधी इथे भेटलेली आहे, या संधीचं सोनं आपण नक्कीच करूया। देखिए 12 गेंदों का खेल हो चुका है, 12 गेंदों का खेल बचा हुआ है। पानी, इस गेंदबाज को पानी की जरूरत है, शायद पानी लेकर जाना है फौरन। पानी लेकर जाइए प्लीज, जल्दी जल्दी। जिनके ऊपर जिम्मेदारी दी गई है पानी के लिए, वॉलंटियर। चलिए मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर निखिल पारवे और विलास ये जोड़ी मैदान के अंदर है। निखिल पारवेला माहित आहे सामन्यामध्ये वेळ बदलायला वेळ लागणार नाही। निखिल पारवेने अनेक विक्रम आपल्या नावावरती कोरलेले आहेत। पाहिला गेला तर सर तुम्हीही साक्षीदार आहात, एक ज्या पद्धतीने महाडच्या त्या पाहिला गेलं तर चांदे ग्राउंडवरती याच फलंदाजाने निखिल पारवेने 6 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे। अनेक विक्रम यांच्या नावावरती आहेत, परंतु विलासचा फटका आलाय। आपला फटका 440 बॉलचा झटका एकच मारलाय, परंतु सॉलिड मारलाय षटकार। प्लेमध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने चेंडू आणि बॅटचा जो संपर्क होता, स्वीट साऊंड होता, बॅकफुट वरती गेले, फोर्स केलं, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल चेंडूला केलाय गोल, 6 धावा। यावेळी आणखीन एक टप्प्याचा चेंडू, त्याला हुक पुल करायचा परत एकदा प्रयत्न, परंतु इथे पहा आसिम होते आणि आसिमने झेल धरलाय। विलासचा खेळ संपलाय, विकेट। जी करतायत अबरार के बारे में कहा जाए तो अबरार ने पहली गेंद पर सिक्सर खाया था, लेकिन वापसी क्या होती है, ये अबरार ने दूसरी गेंद पर वेल डायरेक्टेड शॉर्ट बॉल को अगर बैट्समैन मिड विकेट की दिशा में खेलता है तो कहाँ ना कहाँ उसका फर्क पड़ता है। बैट्समैन आउट हो गए, वहाँ पर एक कीमती विकेट विलास सुरवे के रूप में खोया। और अभी जो बल्लेबाजी के लिए जा रहे हैं, जी हाँ, आतिश कड़ू, आज भी इनका वो परफॉर्म, आज भी उनका खेलने का अंदाज वही है जिसके लिए वो जाने जाते हैं।
आज टीम को उम्मीद है इनके पारी को अच्छा खेलने के लिए। क्या इस पारी को ये बुनाएंगे? टीम को जरूरत है रनों की, रन कैसे भी हो रन आने चाहिए। मैंने कहा था कि 12 गेंदों में 44 यानी प्रति ओव्हर 22 की जरूरत हर ओव्हर में रनों की। कुठे ना कुठे नकीलने सुद्धा सांगितलंय आपल्याला आता इथून सांभाळून खेळायचं आहे, व्यवस्थितपणे खेळायचं आहे आणि सामना जिंकवायचा आहे। बघूया पुढचा बॉल कसा हाताळला जाणार आहे। ओवर द विकेट। इस बार देखिए बैकफुट पर जाकर फोर्स किया है, गेंद हवा में, स्ट्रोक फंस गया है। ओह कैच ड्रॉप। ऐसा लगा था कैच पकड़ लेंगे, लेकिन जीवन दान देने के बाद आसिम थोड़े से नाराज है। देखिए ये कैच कितना महंगा पड़ेगा आने वाला वक्त तय करेगा। आइए देखते हैं रिप्ले में, उसी जगह पर जब कल की रात में जो कैच पकड़ा था ना, ओहो बहुत ही बेहतरीन कैच था। गेंद अच्छी नहीं, खराब नहीं थी, गेंद अच्छी थी, गेंद शॉर्ट पिच रखी थी और उसी जगह पर कैच ने उस कैच को अंजाम दिया था, पकड़ लिया था, इन्होंने कैच ड्रॉप कर दिया। देखिए आप कैच जब पकड़ते हो तो आपका फोकस होना चाहिए, आपकी नज़र एकदम तेज होनी चाहिए। 3 गेंदों में अब तक देखा जाए तो 7 रन खर्च किए हैं। 2 फ्रेम में आपको दिखाया जा रहा है एपी लाइव इवेंट्स के माध्यम से। एक तरफ अबरार तो दूसरी तरफ निखिल खेलने के लिए तैयार। इस बार देखिए इंतजार किया और वार करना चाहते थे, निखिल पारवे का विकेट, बड़ी सफलता, बड़ा विकेट हासिल हो चुका है, गोल्डन विकेट। लॉंग ऑफ वरती एक खिलाडू आहे, एक एक्स्ट्रा कव्हर वरती खिलाडू आहे, लॉंग ऑन, मिड विकेट आणि लॉंग लेग, आणि एक खिलाडू फाईन लेग वरती सुद्धा ठेवलेला आहे। बघूया पुढचा बॉल। ओहो स्विंगिंग वाईड यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पाहू शकता आपण, ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केला होता अबरारने। खूप चांगली गोलंदाजी करतायत, यशस्वी गोलंदाज आहेत, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। कहाँ ना कहाँ बल्लेबाज को दुविधा में डाला है, खेलूं तो किधर खेलूं। उत्कर्ष आए और पहली गेंद पर जगह पर से खेलने के सोच में डबल माइंड हो गए। फिर एक बार अगली गेंद के साथ ओवर द विकेट। इस बार देखिए आड़े बल्ले से खेला है, जगह बनाई और अब जाकर ये चौका हासिल हुआ है। इस गेंद पर चौका आने के बाद अब इस ओवर की भी समाप्ति और रन हो चुके हैं इस वक्त 33। धन्यवाद धन्यवाद। देखिए मैच की सिचुएशन यूँ है कि एमके स्पोर्ट्स बिरवाड़ी की टीम को बची हुई छः गेंदों में 33 रनों की ज़रूरत है, जबकि बॉलिंग ट्रैक पर सैफ आ चुके हैं, एक होनार और एक क्या होगा, किसको गेंदबाजी दी जाएगी। ऐसा लगा कि सैफ को चुनना पसंद करेंगे क्योंकि विकल्प है राइजिंग स्टार आम्बेद के पास कि वो सैफ को चुने। जी हाँ सैफ को चुना है लास्ट ओवर के लिए, क्योंकि एक भरोसेमंद गेंदबाज है, आखिरी ओवर स्पेशलिस्ट माना जाता है। लेकिन सामने आतिश कड़ू है, आतिश कड़ू की मुझे आज भी वो पारी याद आ रही है मंडनगढ़ के 1.5 लाख की टूर्नामेंट के अंदर। 6 गेंदों में 29 रनों की ज़रूरत थी और इन्होंने 6 गेंदों में 29 रन मारे थे। वो तो 29 थे, थोड़े और रन मार लो तो 6 में 33 हो जाएंगे, होऊ शकतात अरविंद भाऊ, परंतु मारावे लागतील तुम्हाला। पहली ही गेंद दूर रखा था बल्लेबाज से, 1 रन पूरा किया है, 1 रन से ज्यादा कुछ भी नहीं मिल पाएगा।
एक रन से कुछ नहीं होगा, बड़े हिट के लिए जाना होगा। आतिश के लिए ये वाली गेंद ऑफ स्टंप के बाहर, क्योंकि ये जो गेंदबाज है ना, ये बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। देखिए इस टूर्नामेंट की अगर मैं बात करूं तो 4 रातों का ये कारवा, कल की रात में जो 8 टीमें खेलने वाले हैं, जिसमें हर टीम के अंदर 9 खिलाड़ी एक गांव के और 2 खिलाड़ी ऑल इंडिया आइकॉन के रूप में बेहतरीन खिलाड़ी आपको एक से बढ़कर एक दिखने मिलेंगे। देखा जाए तो सबसे पहली टीम जो मैं आपके सामने जिसका जिक्र कर रहा हूं, ZK11 लोअर तुड़ील। इस टीम के 2 आइकॉन हैं, सुन लीजिए नाम, प्रथमेश मात्रे और धीरज भोईर। इस बार देखिए कमाल का ये स्विंग किया ऑन साइड में, दिस इज अ भिंगरी शॉट, गेंद मैदान के बाहर मिड विकेट के ऊपर से 6 रन, सिक्सर। देखिए मैं जिक्र कर रहा था कल के आइकॉन खिलाड़ियों की। पहली टीम है ZK11 लोअर तुड़ील, उस टीम के 2 आइकॉन हैं, एक नाम है प्रथमेश मात्रे और दूसरा नाम है धीरज भोईर। ये पहली टीम है जो आपके सामने मैंने जिक्र किया। अब अगली टीम की तरफ आते हैं। टीम का स्कोर हो चुका है 40 रन, 4 गेंदों का अब भी खेल बचा हुआ है। ओहो, यहां पर देखिए ले ली सफलता, ले लिया विकेट। यहां पर बल्लेबाज ने भी ईमानदारी के साथ विकेट को छोड़ दिया। देखिए अगला जो टीम का जिक्र हो रहा है वो जो टीम है खामगांव 11। खामगांव की टीम के अंदर 2 आइकॉन खिलाड़ी चैतन्य पाटिल और उनके साथ में सूरज पाटिल। यस, ये 2 आइकॉन। उसके बाद दापोली की टीम की अगर मैं बात करूं तो दापोली के 2 आइकॉन अमय पालकर और अक्षय निवाते, ये 2 खिलाड़ी हैं। उसके बाद अगर देखा जाए तो अपर तुड़ील के 2 आइकॉन आपके सामने, यस, श्रेयस कदम, जी हाँ, हेलीकॉप्टर सिक्सर लगाने का माहिर खिलाड़ी, और उसी के साथ में स्विंग का राजा, गेंदों को दोनों तरफ घुमाने की ताकत रखता है, आशीष मेहरुल। और एक टीम का अगर मैं जिक्र करूं तो चिपलून की टीम के अंदर ये देखिए सैफ की बेहतरीन गेंद, लगातार अच्छी गेंदों का मिश्रण, फिर गेंद कौन बनाती हुई विकेट कीपर के हाथों में गेंद कैद हो गई और बल्लेबाज की कहानी समाप्त, विकेट डाउन। साथ ही साथ इस टूर्नामेंट के लिए जो और टीमें हैं उसमें से जो चिपलून की टीम है उस टीम के 2 आइकॉन खिलाड़ी, एक तो है ओमकार, यस, नयन भगत और उनके साथ में यस ओमकार मोरे, ये 2 आइकॉन खिलाड़ी रहेंगे। ये तमाम वो टीमें कल आपको खेलती हुई देखेंगी, देखते हुए नजर आएंगे आप इन तमाम टीमों का खेल। और वसीम भाई फैंस क्लब, इस टीम के अंदर हो सकता है कि उस्मान पटेल इनका आना हो सकता है। वसीम भाई फैंस क्लब की टीम का जिक्र मैंने आखिर में इसीलिए किया हूं कि हो सकता है कि उस्मान पटेल कल के आइकॉन खिलाड़ियों में उनका भी आपको खेल दिखने मिले। देखिए इस वक्त टीम की परिस्थिति इतनी नाजुक है कि एमके स्पोर्ट्स बिरवाड़ी अब मुकाबले से कोसों दूर हो चुकी है। 66 का पीछा करने के लिए 40 रन और बॉलर हैट्रिक पर आ गए हैं, हैट्रिक की दहलीज पर। ओहो, इस बार गेंद हवा में और गेंदबाज हैट्रिक बॉय बन चुके हैं आज के रात के। जोरदार तालियां बजनी चाहिए सैफ के लिए, क्या बात है। लास्ट बॉलर, कामयाब बॉलर और 300 रुपए के हकदार, यस 400 रुपए के हकदार आजीज भाई करवेलकर, जो खिलाड़ियों के खेल को देखकर उनकी हौसला अफजाई करते हैं। और ये लीजिए गेंद ऑफ स्टंप के बाहर, शॉर्ट बॉल थी, उसे ऑन साइड में पुल करना चाहते थे लेकिन भूल गए कि वहां पर खिलाड़ी फील्डिंग के लिए मौजूद। अच्छा कैच और पहला हैट्रिक बॉय आज की रात का हमें देखने मिला। अलीबाग थल की अगर मैं बात करूं तो इस टीम का भी इस टूर्नामेंट के अंदर शिरकत होना तय है। और उस टीम के अंदर मयूर वाघमारे और उनके साथ में रजत मुंडे,
जी हाँ, दो महान कलाकार टेनिस क्रिकेट के। इस बार देखिए बैकफुट पर जाकर फिर फोर्स किया। ओहो, इस टूर्नामेंट की पहली डबल हैट्रिक अगर किसी के नाम होगी तो यकीनी तौर पर इस सैफ के नाम होगी। 4 गेंदों में 4 विकेटें, जो किसी ने नहीं किया वो इस गेंदबाज ने किया। जरा इस खिलाड़ी के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए। आजीज करवेलकर, इनकी तरफ से कुल 800 रुपए का तोहफा। 400। विकेट ले लिए और इसी के साथ इस मैच के अंदर वापसी की। और ये खिलाड़ी बहुत ही कमाल का खिलाड़ी बना। हार्ड लक कहता हूँ यहाँ पर एमके स्पोर्ट्स बिरवाड़ी, इस टीम को हार मिली। और राइजिंग स्टार अम्बेद की टीम के अंदर यस मैन ऑफ द मैच के हकदार हम देने जा रहे हैं। लेकिन उससे पहले कुछ इनामत है जो अभी अभी हमारे मुनीर सर ने बताए। विकेट हैट्रिक लेने वाले खिलाड़ी के लिए आजीज भाई कलवेलकर, इनकी तरफ से 400 रुपए का तोहफा। साथ ही साथ अच्छी बैटिंग करने पर आसिम चरफरे के लिए 200 रुपए का 300 रुपए का तोहफा। जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। और समीर कुरैशी, इनकी तरफ से भी 200 रुपए सैफ के लिए, यानी कुल 600 के हकदार बन गए सैफ के लिए। और अबरार के लिए भी यहां पर 100 रुपए का तोहफा। यस, प्रेजेंटेशन बॉक्स में हम देने जा रहे हैं उन खिलाड़ियों को। हार्ड लक बिरवाड़ी एंड कॉन्ग्रेचुलेशन टीम राइजिंग स्टार अम्बेद, मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन। चलिए अब